नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करतो तर आतापर्यंत TET परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते, म्हणजे जे काही PYQ होते ते आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे, मग आजचा आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा आपला विषय आहे. याच्यामधलं आपलं प्रकरण क्रमांक 6 आहे शिक्षण, व्याख्या व संकल्पना. हे मानसशास्त्रामधलं, विशेषतः शैक्षणिक मानसशास्त्रामधलं अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण आहे. मग या प्रकरणावरती आतापर्यंत आपल्याला जे काही प्रश्न विचारले, म्हणजे कधीपासून TET परीक्षा चालू झालेली आहे 2013 पासून. मग 2013 पासून आपल्याला विचारले जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. मग पहिला प्रश्न पहा, शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षणाचे विज्ञान आहे, ही व्याख्या कोणी केली? आता काय सांगितलंय, शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षणाचं विज्ञान आहे अशी व्याख्या कोणी केली आपल्याला असं विचारलंय. ठीक आहे, मग शिक्षणाचं विज्ञान आहे अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर ती पील यांनी केलेली आहे. ठीक आहे, मग सोपं लक्षात ठेवायचं तुम्हाला, पील यांनी शैक्षणिक मानसशास्त्राला अत्यंत थोड्या शब्दामध्ये काय म्हटलंय, फक्त बघा, शिक्षणाचं विज्ञान म्हटलंय, म्हणजेच सायन्स ऑफ एज्युकेशन. खूप सोपं आहे, लक्षात ठेवायचं. हाच किंवा याच व्याख्येवरती आपल्याला फिरून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शैक्षणिक मानसशास्त्राला पील यांनी काय संकल्पना दिली आहे किंवा कशाचं शिक्षण हे शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलेलं. मग कशाचं शिक्षण तर विज्ञानाचं शिक्षण, म्हणजेच काय शैक्षणिक मानसशास्त्र असं कोण म्हणतंय, पील हे म्हटलेलं आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ना, आतापर्यंत झालेले प्रश्न हे पुढच्या परीक्षेमध्ये तशाच पद्धतीने किंवा त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून, थोडाफार चेंजेस करून काय रिपीट होत आहेत, म्हणून खूप महत्त्वाचा आहे हे प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 2 नंबर, आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, काय आधुनिक त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? मग आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते तर ते जोहान हर्बार्ट यांना म्हटले जाते. ठीक आहे, हर्बार्ट हा शब्द जर लक्षात घेतला तुमच्या, आता सगळ्या शिक्षकांच्या लगेच डोक्यात काय येते तर हर्बार्टची पंचपदी डोक्यात येते. काय येते? पंचपदी. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, हर्बार्ट यांनी शिक्षणाचे मानसशास्त्रीकरण, बघा, शिक्षणाचे मानसशास्त्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि पंचपदी मांडली, म्हणून त्यांना आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्या हार्वर्डच्या पंचपदीवरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग लक्षात ठेवायचं, आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? जोहान हर्बार्ट आहेत. त्याचबरोबर इथे एक फरक लक्षात ठेवा बघा, जर आपल्याला परीक्षेमध्ये केवळ शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मात्र आपल्याला कोण द्यायचंय? थॉर्नडाईक द्यायचं आहे. कारण शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे? थॉर्नडाईक आहे. आणि जर आपल्याला आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोण असं विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला जोहान हर्बार्ट द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा दोघांमधला एक छोटासा फरक आहे, तो लक्षात ठेवा. कारण परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि इथे बघा, प्रश्न विचारणं काय असतो, प्रश्न विचारणारा काय असतो, आपल्यापेक्षा एक पाऊल तो पुढं असतो. बघा, त्यांनी पहिलाच पर्याय काय दिलाय? एडवर्ड थॉर्नडाईक पर्याय दिलाय. मग आपल्याला जर एवढंच माहीत असतं की बाबा शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? एडवर्ड थॉर्नडाईक आहेत, तर आपण लगेच उत्तर हे लिहून टाकलं असतं आणि मग आपलं उत्तर चुकलं असतं. म्हणून प्रश्न वाचताना सुद्धा काय करायचं आहे? व्यवस्थित वाचायचं आहे. जे सोपे प्रश्न वाटतात ते प्रश्न काय असतात? घातक असतात. ठीक आहे, मग बघा, आधुनिक इथं शब्द दिलेला आहे त्यांनी, मग आधुनिक वरून आपल्याला उत्तर काय आलं? जोहान हर्बार्ट आलं. ठीक आहे, मग फरक लक्षात ठेवा, आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक जोहान हर्बार्ट आणि फक्त शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे तर ते एडवर्ड थॉर्नडाईक आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, टॉक्स टू टीचर ही व्याख्यानमाला कोणाशी संबंधित आहे? काय? टॉक्स टू टीचर ही जी व्याख्यानमाला आहे ही कोणाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. मग ही कोणाशी संबंधित आहे तर विल्यम जेम्स यांच्याशी संबंधित आहे. टॉक्स टू टीचर म्हणजे काय? शिक्षकांशी बोलूया. काय? शिक्षकांशी बोलूया ही व्याख्यानमाला कोणाची आहे तर ही विल्यम जोन्सची आहे. विल्यम जोन्स यांनी काय केलं होतं? विल्यम जेम्स यांनी 1892 मध्ये शिक्षकांसाठी ही व्याख्यानमाला सुरू केली होती, ज्यातून मानसशास्त्राचा वापर प्रत्यक्ष वर्गात कसा करावा याचे मार्गदर्शन दिले. मग पुढचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की विल्यम जेम्स यांनी शिक्षकांशी बोलूया या व्याख्यानमालेमधून कशाचा मार्गदर्शन केलं किंवा कशाचा सल्ला दिला? मग कशाचं मार्गदर्शन केलं होतं त्यांनी तर मानसशास्त्राचा वापर प्रत्यक्ष वर्गामध्ये कसा करावा, म्हणजे प्रत्यक्ष शिक्षणामध्ये मानसशास्त्राचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. कशामधून? व्याख्यानमालेमधून. कोणी? विल्यम जेम्स यांनी. कधी? 1892 मध्ये. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न 4 नंबर,
शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये लिंडग्रेन यांनी कोणत्या 3 प्रमुख स्तंभाचा उल्लेख केला आहे? शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये लिंडग्रेन यांनी कोणत्या 3 प्रमुख स्तंभाचा उल्लेख केला आहे? मग बघा, शिक्षक, पालक, समाज, शाळा, पुस्तक, परीक्षा, अध्येता, अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन परिस्थिती, बुद्धिमत्ता, अनुवंश आणि परिसर. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्येता, अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन परिस्थिती. ठीक आहे. मग बघा, लिंडग्रेन यांच्या मते मूल म्हणजेच कोण? लर्नर. लर्नरलाच काय म्हणतात? अध्येता म्हणतात. ठीक आहे, म्हणजे शिकणारा. त्याच्यानंतर शिकण्याची पद्धत, ज्याला आपण काय म्हणतो? एज्युकेशन प्रोसेस. आणि ज्या वातावरणात शिकते ती परिस्थिती म्हणजेच सिच्युएशन. मग बघा, अध्येता म्हणजे विद्यार्थी किंवा मूल किंवा लर्नर, अध्ययन प्रक्रिया म्हणजे एज्युकेशन प्रोसेस, आणि अध्ययन परिस्थिती म्हणजे एज्युकेशन सिच्युएशन किंवा ते कोणत्या परिस्थितीमध्ये घडतं हे. मग हे कोण म्हटलेलं आहे? लिंडग्रेन म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील मित्रांनो? तर त्या उत्तरासहित म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला या प्रश्नपत्रिकेची उत्तरं विचारण्याची सुद्धा गरज लागणार नाही, तर उत्तर सूचीसहित आपण तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की बाबा आतापर्यंत म्हणजे नेमकं कधीपासून कुठपर्यंत? तर तुम्हाला TET परीक्षा कधी झालेली आहे चालू? 2013ला TET परीक्षा चालू झाली होती. मग 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत, 2013 पासून 25 पर्यंत जेवढ्या वर्षी TET झाली त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण मेसेज करतात, फोन करतात, कॉल करतात की सर पेपर 1च्या प्रश्नपत्रिका देणार की पेपर 2च्या देणार? मग यामध्ये आपण तुम्हाला पेपर 1च्या पण आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका देणार आणि पेपर 2च्या सुद्धा आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका देणार. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण देणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबतच आपण तुम्हाला काही IMP अशा नोट्स सुद्धा देणार आहोत. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी किंवा इंग्रजी असेल, त्याचबरोबर मानसशास्त्र असेल. मानसशास्त्राच्या नोट्स एवढ्या डीपमध्ये आहेत. आता किती पानाच्या नोट्स आहेत? 70 पानाच्या नोट्स आहेत मानसशास्त्राच्या. पण या 70 पानामधून तुमच्या परीक्षेमध्ये 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न काय होणार? आपले 100% आपल्या नोट्समधले विचारले जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. मग तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढ्या मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी मित्रांनो सहज घेऊ शकता. ठीक आहे. 100 पेक्षा जास्त मार्क अगदी सहज घेऊ शकता. मग जर एवढे मार्क पडले तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या गुणांनी काय होताल? परीक्षा उत्तीर्ण होताल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट माहीत असेल की TET परीक्षेमध्ये इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी म्हणजे इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी हे जे काही शालेय पुस्तक आहेत याच्यामधले आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला याच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला आपण पाठवणार आहोत. मग त्याच्यामध्ये बघा इयत्ता 4थी ते 8वीपर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वीपर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वीपर्यंतचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीपर्यंतचं विज्ञान सुद्धा असेल. म्हणजे या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? तर 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर बघा गुगल पे असेल, फोनपे असेल. गुगल पे, फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. तुम्ही या नंबरवरती 139 रुपये पाठवू शकता. किंवा ज्यांना नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण आहे त्यांनी जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. तुमचा व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवून दिलं जाईल. मग तुम्हाला काय करायचं आहे? या नंबरवरती किंवा स्कॅनरवरती काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे.
व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरती पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. अध्ययन अनुभवाचे वर्णन आणि स्पष्टीकरण म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय असे कोण म्हटले. काय सांगितलं आपल्याला की अध्ययन अनुभवाचे वर्णन आणि स्पष्टीकरण म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं कोण म्हटलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग ही कोणाची व्याख्या आहे तर ही क्रो आणि क्रो यांची व्याख्या आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. क्रो आणि क्रो यांनी व्याख्येमध्ये कशावरती भर दिला बघा, तर जन्मापासून ते वृद्धत्वापर्यंत या ठिकाणी त्यांनी काय केलं, व्याख्येवरती भर दिलेला आहे. ठीक आहे. मग बघा अध्ययन अनुभवाचं वर्णन आणि स्पष्टीकरण म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे. एमिल या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत. आता एमिल हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे याचे लेखक कोण आहेत असं आपल्याला विचारलंय. याच्या अगोदरच्या प्रकरणामध्येही आपला प्रश्न याच्यावरती येऊन गेलेला आहे मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये. इथं पण तो प्रश्न आपला आलेला आहे. मग बघा एमिल या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर रुसो आहेत. आणि प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की रुसो यांनी या ग्रंथामधून कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केला, तर त्यांनी या ग्रंथामधून नैसर्गिक शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला TET परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग मुलाच्या स्वभावानुसार शिक्षण असावे हा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि ते शिक्षण कसं द्यावं, नैसर्गिक पद्धतीने म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला ते काय करावं, शिक्षण द्यावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट कोणतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा आपण शैक्षणिक मानसशास्त्र शिकतोय पण या शैक्षणिक मानसशास्त्राचं नेमकं उद्दिष्ट काय आहे बाबा. मग विद्यार्थ्याचे गुण वाढवणे, शिस्त लावणे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व प्रभावी करणे आणि फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे. मग शैक्षणिक मानसशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी करणे, सुलभ करणे, त्याचबरोबर प्रभावी करणे. हे काय आहे, अध्ययन शैक्षणिक मानसशास्त्राचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारले बघा, शैक्षणिक मानसशास्त्र हे मानवी निसर्गाचा अभ्यास करणारे आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचे नियमन करणारे शास्त्र आहे. ही व्याख्या कोणाची. आता या ठिकाणी तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली असलं तर आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. मग शैक्षणिक मानसशास्त्र हे मानवी निसर्गाचा अभ्यास करणारे आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचे नियमन करणारे शास्त्र आहे असं कोण म्हटलंय, तर असं एडवर्ड थॉर्नडाईक म्हटलंय. कोण म्हटलंय, एडवर्ड थॉर्नडाईक. मग या एडवर्ड थॉर्नडाईकच आपण काय म्हणतो, शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक सुद्धा म्हणतो. मग बघा याने आपल्या व्याख्येमध्ये कशाला महत्त्व दिलं बघा, तर मानवी स्वभाव, काय मानवी स्वभावाचा अभ्यास आणि शैक्षणिक प्रक्रियेतील बदल यांच्यातील संबंधावर भर दिलेला आहे. ठीक आहे. मग मानवी स्वभावाच्या अभ्यासावरती कोणी भर दिलाय असा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. मग कोणी दिलाय, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी दिला. ठीक आहे. मानवी स्वभाव म्हणजे आपल्या माणसाचा जो काही स्वभाव आहे याच्यावरती त्याने व्याख्येमध्ये भर दिलाय. त्याचबरोबर शैक्षणिक प्रक्रियेमधले जे बदल आहेत यांच्यातील संबंधावर काय केलंय, त्याने भर दिलाय. म्हणजे मानवी स्वभाव आणि शिक्षण प्रक्रियेमधले किंवा शैक्षणिक प्रक्रियेमधले जे काही बदल आहेत याच्यावर कोणी भर दिलाय असं आपल्याला विचारू शकतात. मग कोणी, एडवर्ड थॉर्नडाईकने. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. पाठ नियोजनासाठी आजही वापरली जाणारी पंचपदी खालीलपैकी कोणाची आहे. मग ही पंचपदी कोणाची आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो 5 स्टेप फॉर लेसन प्लॅनिंग. मग ही कोणाची आहे पंचपदी, तर ही हर्बर्टची आहे. ठीक आहे. मग पहा हर्बर्ट यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना, सामान्यीकरण आणि उपयोजन ही 5 पदे म्हणजेच काय पंचपदी विकसित केलेली आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 10 नंबर. कृतीद्वारे शिक्षण या संकल्पनेचा पुरस्कार करून मुलाच्या सामाजिक विकासावर कोणी भर दिला. काय, कृतीद्वारे शिक्षण म्हणजेच लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीद्वारे शिक्षण या संकल्पनेचा पुरस्कार कोणी केलेला आहे, तर तो जॉन डुई यांनी केलेला आहे. कशाद्वारे शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण. पण प्रश्न असाही विचारू शकतात की जॉन डुई यांनी कशाद्वारे शिक्षण या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे किंवा जॉन डुई यांनी कोणत्या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे असंही आपल्याला विचारू शकतात. मग कोणत्या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केलाय, तर कृतीद्वारे शिक्षण. ठीक आहे. मग बघा जॉन डू यांच्या मते शिक्षण ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती एक सामाजिक प्रक्रिया आहे जी अनुभवातून किंवा कृतीतून घडते. ठीक आहे. मग जॉन डूईचं म्हणणं काय की बाबा शिक्षण ही म्हणजे काय फक्त माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर ती कशातून मिळते,
ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. एक तर कोणती प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा. कोणती प्रक्रिया आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. आणि ती कशातून मिळते? अनुभवातून किंवा कृतीतून मिळते. असं कोण म्हटलंय? जॉन डुई म्हटलंय. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 11 नंबर. शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? काय विचारलंय की जी काही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती आहे या व्याप्तीमध्ये कशाचा समावेश होतो असं विचारलं. मग बघा, केवळ विद्यार्थी आणि शिक्षक, फक्त अभ्यासक्रम आणि परीक्षा, अध्यता, अध्ययन प्रक्रिया, परिस्थिती आणि अध्यापकाचे व्यक्तिमत्व, केवळ शाळेची इमारत आणि क्रीडांगण. आता या ठिकाणी बघा, याचं योग्य उत्तर काय आपल्याला? अध्यता, अध्ययन प्रक्रिया, परिस्थिती आणि अध्यापकाचे व्यक्तिमत्व याचा काय होतो? शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समावेश होतो. आता या ठिकाणी बघा, इथं जे सगळे पर्याय दिलेत ना, तसं जर पाहिलं हे सगळ्या पर्यायाचा समावेश काय होतो? शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होतो. म्हणजे बघा, विद्यार्थ्याचा होतोय, शिक्षकांचा पण होतोय. पण याच्या आधी जो त्यांनी केवळ शब्द टाकला ना, केवळ, की बाबा फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांचा होतो, त्याच्यामुळे हे चुकलंय. इथं बघा, अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा काय होतो? शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये होतो. परीक्षा पद्धतीचा सुद्धा समावेश होतो. पण त्यांनी इथं पुन्हा बघा फक्त हा शब्द टाकलाय, म्हणून हा काय होईल? ते उत्तर बसत नाही. मग इथं बघा, इथं त्यांनी कुठं फक्त शब्द टाकलाय का? बघा, अध्यता म्हणजे लर्नर, त्यालाच आपण विद्यार्थी म्हणतो. अध्ययन प्रक्रिया म्हणजे शिकण्याची पद्धत, परिस्थिती, वातावरण आणि अध्यापकाचं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाचं व्यक्तिमत्व, यात सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये होतो. ठीक आहे, त्याचबरोबर बघा, आता परिस्थिती जर म्हटलं म्हणजे वातावरण आहे, मग वातावरणामध्येच शाळेची इमारत आणि क्रीडांगण याचा सुद्धा काय होतं? समावेश होतो. भौतिक सुविधाचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो? वातावरणामध्ये होतो. पण इथं पुन्हा त्यांनी केवळ शब्द टाकलेला आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला डायरेक्टली उत्तरापर्यंत नेऊन दिलं होतं. हे सगळे घटक आहेत शैक्षणिक मानसशास्त्राचे, परंतु त्यांनी इथं केवळ शब्द टाकल्यामुळे काय होतं? हे मर्यादित झाले. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, बघा आता इथं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षण प्रक्रियेवर परिणाम करणारे बघा सर्व सजीव, बघा सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा सर्वांगीण विकास साधते. मग शिक्षणासाठी लागणारे जे काही सजीव घटक आहेत, आता सजीव घटकामध्ये कोण येईल? एकतर लर्नर येईल म्हणजे विद्यार्थी येईल, त्याच्यानंतर शिक्षक येईल, हे दोन येतील. आणि निर्जीव घटकामध्ये काय येईल? मग तिथला परिसर येईल, तिथलं वातावरण येईल, शैक्षणिक साधनं येतील, अभ्यासक्रम येईल, मूल्यमापन येईल, परीक्षा पद्धती येईल. म्हणजे हे सगळं काय येईल? निर्जीव घटकामध्ये येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबर. वर्गात लोकशाही आणि खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या उद्दिष्टांची संबंधित आहे? आता बघा, वर्गामध्ये लोकशाही आणि खेळीमेळीचं वातावरण निर्माण करणे हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित आहे? मग हे शैक्षणिक वातावरणाचे नियोजन, ठीक आहे, याच्याशी काय आहे? हे निगडित आहे. ठीक आहे, मग बघा, वर्गामध्ये कसं वातावरण पाहिजे? भीतीमुक्त वातावरण आणि लोकशाही पद्धतीचे व्यवस्थापन करणे हे मानसशास्त्राच्या वातावरण नियोजन या महत्त्वाच्या उद्दिष्टाचा काय ते भाग आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. कुटुंब, समाज आणि मित्रमंडळी यांच्याकडून नकळत मिळणाऱ्या शिक्षणाला कोणते शिक्षण म्हणतात? मग नकळत मिळणाऱ्या शिक्षणाला, जे की आपण आयुष्यभर घेत असतो बघा, कुठं वाटाने चाललो, बस स्टँडवर गेलो तरी काहीतरी एक तरी गोष्ट आपल्याला शिकायला भेटते. एखाद्या गावाला गेलो शिकायला भेटते. तुम्ही आज माझं लेक्चर बघताय, शिकायला भेटते. समजा ते लेक्चर बघणं हे औपचारिक शिक्षणामध्ये येतं. पण कुटुंब, समाज आणि मित्रमंडळी यांच्याकडून नकळत मिळणाऱ्या शिक्षणाला काय म्हणतात? सहज शिक्षण म्हणतात. काय म्हणतात? सहज शिक्षण. मग सहज शिक्षण बघा, हे कोणत्याही नियोजनाशिवाय, भिंतीविना आणि प्रमाणपत्राविना केवळ अनुभवातून आणि निरीक्षणातून आयुष्यभर मिळत असते. आयुष्यभर बरं का, कधी मिळत असते? आयुष्यभर. आयुष्यभर म्हणजे कधी? जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. मग लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जातो, सहज शिक्षण ही प्रक्रिया केव्हापासून केव्हापर्यंत चालू असते? मग केव्हापासून केव्हापर्यंत असते ही प्रक्रिया? तर आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माणूस हा काय असतो? सदैव शिकत असतो, सदैव शिक्षण घेत असतो. शिक्षण आणि शिकणे याच्यामध्ये फरक आहे. माणूस सदैव शिकत असतो, मग त्यालाच काय म्हणतो आपण? त्या शिक्षणाला, त्याला आपण सहज शिक्षण म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 14 नंबर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या शिक्षण प्रकाराचे उदाहरण आहे? मग YCMO हे कोणतं विद्यापीठ आहे? बघा, हे मुक्त विद्यापीठ आहे. काय आहे? मुक्त विद्यापीठ आहे. मग मुक्त विद्यापीठ हे काय आहे? अनौपचारिक शिक्षण आहे. काय आहे? अनौपचारिक शिक्षण आहे. मग अनौपचारिक शिक्षणाचं वैशिष्ट्य काय बघा, तर हे अनौपचारिक शिक्षण हे काय? नियोजित असतंय. बघा, नियोजित असतं, परंतु त्यात वेळेचे आणि ठिकाणाचे कडक बंधन नसतं.
मुक्त विद्यापीठे आणि पत्राद्वारे चालणारे शिक्षण याचा याच्यामध्ये समावेश होतो. कशामध्ये? या अनौपचारिक शिक्षणामध्ये. म्हणजे बघा, औपचारिक शिक्षण काय असतंय? तुम्हाला वेळेचं आणि स्थळाचं बंधन असते. म्हणजे वेळेचं बंधन काय असतंय? आता समजा आपल्या शाळेचा टाइम काय, समजा आपण आता सकाळची शाळा आहे, मग किती 8:30 ते कुठे 11:30 आहे, कुठे 12 आहे, ठीक आहे. मग 8:30 ते 11:30 हे आपलं काय आहे? वेळेचं बंधन आहे. कोणत्या शिक्षणामध्ये? औपचारिक शिक्षणामध्ये. त्याचबरोबर हे शिक्षण कुठं होतं आपलं? एखादा विद्यार्थी घरी राहिला तर आपण त्याला इथून शिकवतो का? किंवा तो आलाच नाही डायरेक्ट आपण त्याला म्हणतो, ए बाबा तू परीक्षेला ये, असं जमतं का? नाही. मग यामध्ये काय आहे? वेळेचं बंधन असतं, त्याचबरोबर स्थळाचं सुद्धा बंधन असतं. म्हणजे हे कुठं घडतं हे औपचारिक शिक्षण? तर हे शाळेमध्येच घडतं. तुम्हाला प्रत्यक्ष शाळेमध्येच जावं लागतं, ठीक आहे. म्हणजे हे शाळेत घडतं. आणि अनौपचारिक शिक्षण काय आहे? वेळेमध्ये लवचिकता असते आणि ठिकाणामध्ये जाण्यामध्ये सुद्धा काय लवचिकता असते. म्हणजे तुम्ही फक्त परीक्षेसाठी गेलात तरी चालतं. आणि तुम्ही समजा एखादी असाइनमेंट करायची तर आज न करता तुमच्या वेळेनुसार तुम्ही सुट्टीच्या दिवशी जरी केली तरीही चालतं. म्हणजे काय असतं? फिक्स असा काही वेळ नसतो की बाबा या वेळामध्येच झालं पाहिजे. मग तुम्ही संडेला, शनिवारी सकाळी 8 वाजता करू शकता किंवा रात्री 12 वाजताही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. मग हा औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षणामधला महत्त्वाचा फरक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी, म्हणजे महा-टी-ई-टी परीक्षा आता आपली कधी होणार आहे? जून 2026ला परीक्षा होणार आहे. त्याच्यासाठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाचा रेकॉर्डेड या ठिकाणी कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. मग या आपल्या कोर्समध्ये काय असणार आहेत? 2 महत्त्वाचे विषय असणार तुमच्या टी-ई-टी परीक्षेसाठीचे. मग त्याच्यामध्ये असतील तुमचं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 महत्त्वाचे विषय असणार आहेत. मग हे 2 विषय आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर हे 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी आपण परीक्षेमध्ये 50 पेक्षा जास्त मार्काचे काय करतो? या ठिकाणी 100% हमी देतोय, 100% गॅरंटी देतोय आपण की तुम्ही जर आपला कोर्स केला तर या ठिकाणी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क पाडू शकता. आता कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे बघा. कोर्समध्ये आपण काय करणार? प्रत्येक प्रकरण वाईज तुमचं काय असणार आहे? दोन्ही विषयाचं प्रत्येक प्रकरण वाईज काय होईल? लेक्चर होईल. प्रकरण वाईज लेक्चर होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय होईल? प्रकरणावरती आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले त्या प्रकरणावरती, प्रकरण पाहिलं की लगेच आपण काय करतो? त्याच्यावरती विचारलेले सगळे प्रश्न पाहतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय राहील याच्यामध्ये? तुम्हाला लगेच त्या प्रकरणाच्या नोट्स दिल्या जातील. आणि चौथी गोष्ट काय असणार आहे? त्या प्रकरणाची तुमची लगेच काय होणार आहे? टेस्ट होणार आहे ऑनलाईन. काय होणार आहे? लगेच ऑनलाईन त्या प्रकरणावरती आतापर्यंत जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते त्या परीक्षेची तुमची प्रकरणाची तुमची टेस्ट सुद्धा होणार आहे. ही टेस्ट कशी होणार आहे? ऑनलाईन होणार आहे. तिथं टाईम लावलेला जाईल. आणि ती कुठं होणार आहे? हे सगळं कुठं होईल? प्रकरण वाईज लेक्चर, त्याच्यानंतर त्या प्रकरणावरती विचारलेले प्रश्न, त्या प्रकरणाची नोट्स, त्यामध्ये ते प्रश्न पण असतील आणि नोट्स पण असतील, ठीक आहे. त्याचबरोबर त्या प्रकरणाची टेस्ट सुद्धा. मग हे सगळं कुठं होईल? ॲप्लिकेशनमध्ये होईल. मग आपलं ॲप्लिकेशन कोणतं आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. मग बघा, हा कोर्स कोणासाठी महत्त्वाचा असेल? तर ज्यांना महा-टी-ई-टीचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे, पेपर 1 पण द्यायचा आहे, पेपर 2 पण द्यायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काय हा महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? तर हे 2 विषय असे आहेत की तुमचा महा-टी-ई-टीचा कुठलाही पेपर असू द्या, कुठलाही पेपर असू द्या, कुठलंही माध्यम असू द्या, म्हणजे तुमचं इंग्रजी माध्यम असू द्या, हिंदी माध्यम असू द्या, मराठी माध्यम असू द्या, उर्दू माध्यम असू द्या, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत? कंपल्सरी आहेत. त्याचबरोबर तुमचा पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, पेपर 2 मध्ये तुमचं समाजशास्त्र असू द्या, गणित विज्ञान असू द्या, पण हे 2 विषय काय आहेत? तुम्हाला कंपल्सरीच आहेत. म्हणजे टी-ई-टी परीक्षा पास करून देणारे हे 2 विषय काय आहेत? गुरुकिल्ली आहेत. तुम्ही तर एवढ्या 2 विषयाचा चांगला अभ्यास केला ना तर तुम्ही 100% टी-ई-टी परीक्षा काय होणार? पास होणार, ठीक आहे. मग याची किंमत किती आहे? तर फक्त 1000 रुपयाची आपल्याला किंमत आहे. किती रुपये किंमत आहे? फक्त 1000 रुपये. त्याच्यामध्ये सुद्धा काय आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार आपली किंमत किती असणार आहे? 499 रुपये किंमत असणार आहे. आता ही 499 किंमत किती कोणासाठी असणार आहे? फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपले किती ॲडमिशन झालेत? आज 190 पेक्षा जास्त ॲडमिशन झालेत. म्हणजे शेवटचे 8-10 ॲडमिशन काय या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे ते आज संध्याकाळपर्यंत 100% काय होतील? 200 ॲडमिशन होऊन जातील. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? लगेच तात्काळ ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? NG क्लासेस आहे. तुम्हाला जर ॲप्लिकेशनची लिंक हवी असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं 9689141630 या नंबरवरती की सर आम्हाला लिंक पाठवा. तुम्हाला काय केलं जाईल? आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल.
बॅचचे जे पेमेंट आहे हे तुम्हाला कुठं करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्यावर बॅच आपोआप त्या ठिकाणी काय होते, जॉईन होते. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे, हे विधान कोणत्या शिक्षण प्रकाराला तंतोतंत लागू होते. बघा, मागचाच प्रश्न होता आपला, कशावरती होता मागचा प्रश्न आपला, सहज शिक्षणावरती होता. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सहज शिक्षण ही कुठून चालणारी प्रक्रिया आहे किंवा कशी प्रक्रिया आहे, तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. कोणत्या शिक्षणाची, सहज शिक्षणाची. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 16 नंबर. अनौपचारिक शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते. बघा, पुन्हा अनौपचारिक शिक्षणावरती आपल्याला प्रश्न आहे. मग अनौपचारिक शिक्षणाचं आपल्याला काय विचारलंय, मुख्य वैशिष्ट्य विचारलंय. मग बघा, लवचिकता, परीक्षांचा अभाव, अघोषित शिक्षक आणि निश्चित अभ्यासक्रम व कालमर्यादा. मग बघा, अनौपचारिक शिक्षणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये लवचिकता असते. काय असते, लवचिकता असते. कशाच्या बाबतीत, शाळा आणि महाविद्यालयामध्ये दिले जाणारे शिक्षण हे काय असतं, शासनमान्य असते, ज्याचा अभ्यासक्रम, वेळ आणि परीक्षा आधीच निश्चित केल्या जाते. ठीक आहे, सॉरी, हे औपचारिक शिक्षणाचं आहे. औपचारिक शिक्षणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर निश्चित अभ्यासक्रम व कालमर्यादा ही आहे. मला इथं वाटलं अनौपचारिक आहे, इथं काय होतं नेमकं, वरची लाईट चमकते, हे औपचारिक आहे. हे लवचिकता हे वैशिष्ट्य कशाचं आहे, तर हे अनौपचारिकचं आहे. ठीक आहे, अनौपचारिकचं आहे, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, औपचारिक शिक्षणाचं काय असतंय, निश्चित अभ्यासक्रम असतो आणि कालमर्यादा असते. म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेमध्येच तो अभ्यासक्रम काय झाला पाहिजे, पूर्ण झाला पाहिजे. परीक्षा असेल बघा, म्हणजे अभ्यासक्रम असेल, परीक्षेची वेळ असेल किंवा परीक्षा आधीच म्हणजे काय असते, सगळं निश्चित केलेलं असते. कोणत्यामध्ये, औपचारिक शिक्षणामध्ये. आणि औपचारिक शिक्षण नेहमी कुठं दिलं जातं, तर ते शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्येच दिलं जातं. म्हणजे तुम्ही घरी राहून तुम्ही शिकू शकत नाहीत. ठीक आहे, जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. 17 नंबर. शिक्षकाला मानसशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता काय. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बाबा आपण मानसशास्त्र शिकतोय, पण त्याची नेमकं आपल्याला आवश्यकता काय आहे. तर मग बघा बरं, केवळ पगार वाढवण्यासाठी, वर्गात दहशत निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता आणि गरजा समजून घेण्यासाठी आणि फक्त गृहपाठ तपासण्यासाठी. पेपर काढणारा कोण होता काय नो, त्याला दंडुक्याने हाणलं पाहिजे. काय ऑप्शन दिले आपल्याला बघा बरं. मग इथं आपलं काय, एकच ऑप्शन बसतंय की विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता आणि गरजा समजून घेण्यासाठी. येण्याला कळतंय की बाबा आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास फक्त पगार वाढवण्यासाठी करायचा नाही. पगार वाढवणं हे शासनाचं काम आहे, आयोगाचं काम आहे, त्याचा आपल्या अभ्यासाचा आणि त्याचा काय संबंध आहे. दहशत निर्माण करायला आपल्याला हे कशाला पाहिजे, आणि दहशत शिक्षकांनी वर्गामध्ये निर्माण करूही नाही. काही शिक्षकांचा असा गैरसमज असतो की शाळेतले सगळे पोरं मला भितात म्हणजे मी लय भारी शिक्षक आहे. तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. शाळेमध्ये तुम्ही बेस्ट शिक्षक हवे तर तुम्ही ज्यावेळेस शाळेत जाताना त्यावेळेस पोरं तुमच्यापाशी गोळा झाले पाहिजेत, तुमच्यापाशी पोरगं आलं पाहिजे, बोललं पाहिजे, तेव्हा तुम्ही बेस्ट शिक्षक आहेत किंवा त्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे तुम्ही मित्र आहात. जर तुमच्या शाळेमध्ये दहशत असेल, तुम्ही इकडं दिसला की पोरगं तिकडं पळत असेल तर समजून जा आपलं काहीतरी चुकतंय. तुम्ही याचा अर्थ काय करताय, त्या शिक्षकाला हाणून मारून धाकात धरताय. तुम्ही त्याला प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे. तुम्ही वर्गात गेले, शाळेच्या याच्यामध्ये गेले की तुमच्यापाशी काय झालं पाहिजे, विद्यार्थ्यांचा घोळका तयार झाला पाहिजे. त्याला चांगला शिक्षक म्हणतात. ठीक आहे, दहशत करणारा शिक्षक चांगला नसतो. ठीक आहे, म्हणजे निवळ हाणणारा एखादा शिक्षक असतो बघा, त्याचं कामच असतं काही झालं की निवळ सापकायचं. मग ते चुकीचं आहे मित्रांनो. तुम्ही शिक्षा करा, मी शिक्षा करू नका असं म्हणत नाही, पण प्रत्येक गोष्टीलाच किंवा अति शिक्षा करणं ही काहीही धोकादायक असते. ठीक आहे. वर्तमानपत्रे, रेडिओ आणि टीव्ही यातून मिळणारी माहिती ही कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे. बघा, वर्तमानपत्र, रेडिओ आणि टीव्ही यातून मिळणारी माहिती, मग ही सुद्धा कोणती माहिती आहे, तर हे सुद्धा सहज शिक्षण आहे. हे काय आपण ठरवून घेतो का की बाबा आज मला रोज 2 तास वर्तमानपत्र वाचायचं आहे आणि त्याच्यातून मला फिक्स हेच शिकायला भेटणार आहे, हाच अभ्यासक्रम आहे, तोच रोज वर्तमानपत्रातून येणार, असं होतं का, टीव्हीतून तसं होतं का. तर याच्यामधून काय आपण करतो, सहज शिकतो. सहज शिकतो म्हणून हे काय, सहज शिक्षण आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19. शिक्षण आणि मानसशास्त्र या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण बघा आता काय सांगितलं आपल्याला, शिक्षण आणि मानसशास्त्र या दोन्ही काय आहेत, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग का, कारण काय त्याला, तर बघा शिक्षण हे काय करतं, ध्येय ठरवतं, तर मानसशास्त्र काय करतं, ते साध्य करण्याचा मार्ग सांगते. ठीक आहे. म्हणजे शिक्षण काय करतंय, ध्येय ठरवतंय, उद्दिष्ट ठरवतंय की हा अभ्यासक्रम आहे, हे पास झाल्यावर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवायचं आहे किंवा विद्यार्थ्याची ही कौशल्य काय होतील, विकसित होतील. बघा आता आपल्या प्रत्येक पाठामध्ये आपल्याला सूचना असतील की हा पाठ शिकल्यावरती विद्यार्थ्याची कोणती कौशल्य विकसित होतील. म्हणजे काय, हे
निश्चित ध्येय आहे की हे शिक्षक विद्यार्थ्याचं कौशल्य विकसित झालं पाहिजे. आणि मग मानसशास्त्र काय करतंय, ते साध्य करण्याचा मार्ग आहे. म्हणजे तुम्ही मग ते सांगते बा तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवा, कसं शिकवा, म्हणून ते काय मार्ग आहे. ठीक आहे, किंवा साध्य करण्याचा मार्ग सांगते. पुढे जाऊया. हर्बर्टच्या पंचपदीतील पहिली पायरी कोणती? डोळे झाकून तुम्ही उत्तर लिहिताना सगळे. कोणती पहिली पायरी आहे? प्रस्तावना ही हर्बर्टच्या पंचपदीमधली पहिली पायरी आहे. ठीक आहे. पुढचं बघा. शिकलेल्या नियमाचा वापर करून नवीन उदाहरणे सोडवणे हे पंचपदीच्या कोणत्या पायरीत येते? मग हे कोणत्या पायरीमध्ये येते? तर हे उपयोजन या पायरीमध्ये येते. मग प्राप्त ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव किंवा नवीन परिस्थितीत वापर करणे म्हणजे काय असतंय? उपयोजन होय. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 22. कुटुंब, समाज आणि मित्रमंडळी यांच्याकडून नकळत मिळणाऱ्या शिक्षणाला कोणते शिक्षण म्हणतात? मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना, तुमच्या मित्रांना तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपवरती नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.